केलं त्याचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सतीश शेलार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी, ज्या ट्रॉफीज आपण पाहता त्या पुरस्कृत केल्या गेल्यात. त्यानंतर अजय मागे यांच्याकडनं कोल्ड्रिंक दिले गेले जी टॉस विनिंग कॅप्टनला. त्यानंतर सुमित मागे यांच्याकडनं स्वीट बॉक्स आहे. ऋषिकेश खारिक यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक ट्रॉफी आहे. देश मागे आणि सागर पाटील यांच्या माध्यमातून बॉल बॉक्स यांचा देखील आभार व्यक्त करतोय. सुदर्शन शेलार यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर आहे, यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आहे स्वर्गवासी सुखरूबाई मोतीराम शेलार यांच्या माध्यमातून यांच्या स्मरणार्थ श्री सतीश मोतीराम शेलार यांनी दिली आहे. मॅन ऑफ द मॅच साठी मेडल स्वर्गवासी मथुरा मदन शेलार यांच्या माध्यमातून यांच्या स्मरणार्थ श्री मदन अर्जुन शेलार यांनी पुरस्कृत दिली आहे. त्यासोबतच मॅन ऑफ द मॅच साठी मेडल आहे सुमित कैलास स्वीट बॉक्स सुमित कैलास मागे यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहे सुदर्शन एकनाथ शेलार. त्यासोबतच आपण पाहताय सरळ हाताने या स्पर्धेला मदत केली आहे नामदेव कातोड पाटील माजी सरपंच खांडवळ, अमोल मदन पाटील खांडवळ माजी सरपंच, चंद्रभागा किशोर पाटील खांडवळ माजी सरपंच आणि यांचे सुपुत्र योगेश किशोर पाटील यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलंय. हे मैदान आपण पाहताय सुसज्ज करण्यासाठी पाण्याचे टँकर्स वॉटर टँकर्स सुविधा ज्यांनी उपलब्ध करून दिली अरुण पाटील, रवींद्र शेलार, जगदीश मागे, विशाल मागे आणि किशोर मागे यांच्या माध्यमातून पिण्याचं पाणी लाभलंय. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बाबूभाई पडगा टोल नाका यांच्या माध्यमातून JCB सुविधा मिळाली आहे, या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या वतीनं. मॅचला होते सुरुवात. पहिल्या बॉलवर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. 40+ ची मॅच सध्या आपण पाहताय. दोन्ही फायनलिस्ट संघ आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचंय. समोर हा फटका बॅक टू द बॉलर खेळलेत. 40+ ची फायनल आपण पाहताय मित्रांनो. वाशिरे प्रीमियर लीग दोन्ही संघांनी एक सामना जिंकला आणि ते त्यांच्यामध्ये हा फायनलचा सामना आपण पाहतोय. आणि 2 यंगस्टर आयकॉन फायनलला पोहोचलेत. एका बाजूला आपण रितेश शेलार तर दुसऱ्या बाजूला अनिकेश शेलार, म्हणजे बलाढ्य आयकॉन या स्पर्धेच्या बाहेर गेल्यात. फटका जबरदस्त आहे. लॉंगॉनला आपण पाहताय चौकार आलाय. झाली जास्त वेळ घेऊ नका 40+ टीम. त्यानंतर आपल्याला रेग्युलर फायनल खेळवायचे, कारण 6 वाजता टोटल अंधार पडेल. आता 5:30 झाले. तुमचा सामना संपायला अजून 25 ते 30 मिनिटं जातील. शफल झाले होते. हिस्ट्रीच्या वरून गेला हा बॉल. डॉट बॉल आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक झालंय, दुसरं षटक सुरू झालंय. गोलंदाजीसाठी आपण पाहताय बालारामजी शेलार आहेत 40+ चे खेळाडू. भरपूर उत्सुक होते. काल देखील खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. हॉर्न साईडला फटका. टिप्पणी क्षेत्ररक्षक आहेत थांबले आहेत. त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. बाउन्स झाला बॉल आणि हा चौकार आपण पाहताय. क्रमांक 2 चा खेळ सध्या सुरू आहे. रेग्युलर फायनल लिस्ट 2 संघ. एका बाजूला आई गावदेवी एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला पण हा देखील बॉल चौकार गेलाय. सलगचे 2 चौकार आलेत बालारामजी शेलार यांच्या बॅटमधनं. एंटरप्राइजेस आणि आई गावदेवी एंटरप्राइजेस हे 2 संघ फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. अनिकेश शेलार आणि रितेश शेलार 2 आयकॉन मध्ये युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. वाशिरे प्रीमियर लीग पर्व दुसरं फायनल मॅच मध्ये. चला दोन्ही फायनलिस्ट टीम व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचंय. तिसरा चौकार येईल का?
सलगचे 2 आले आहेत. चौकारांची हॅट्रिक बालाराम शेलार यांनी पूर्ण केली आहे. तीन बॉलवर 3 चौकार बालाराम शेलार यांच्या बॅटमधनं आणि ते कॅच होतं ड्रॉप त्यांचा. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. हा फायनल सामना आपण पाहताय. एका बाजूला युवराज एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला देवांश 11 अशी लढत मैदानामध्ये आपण पाहताय. 40+ साठी देखील एक पारितोषिक आहे. त्यासोबतच एक आकर्षक ट्रॉफी देखील आहे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा आणि फटका जबरदस्त सजवला. एक रन कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केला. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे तिसऱ्या धावेसाठी फलंदाज रनआउट होतील. इनिंगची समाप्ती होते. धावा संख्या 25-26 टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय देवांश 11 या टीमने युवराज एंटरप्राइजेस या संघासमोर. चला फायनलिस्ट टीम या लवकर. दोन्ही फायनलिस्ट टीम प्लेइंग 11 लाईनअप करा व्यासपीठाच्या समोर. दोन्ही फायनलिस्ट टीम चला लवकर. लास्ट ऑफिशियल कॉल आहे. टॉस साठी यायचं आपण आणि लाईनअप करण्यासाठी यायचंय. रेग्युलर फायनलचे मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळणार आहे. गतवर्षी ऋषभ ट्रान्सपोर्ट संघ फायनलिस्ट होता. त्या टीमचा आयकॉन रितेश शेलार होता आणि तोच रितेश शेलार या वर्षी देखील फायनल खेळतोय. म्हणजे रितेश शेलार गतवर्षी देखील फायनल खेळला होता. तो जिंकला होता ॲज अ आयकॉन आणि या वर्षी देखील ॲज अ आयकॉन तो फायनलमध्ये आहे. परंतु या वर्षीची टीम चेंज आहे. यावर्षी आई गावदेवी एंटरप्राइजेस टीमला तो बिलॉंग करतोय. चला मॅच सुरू करा मैदानात मध्ये. हिरामन शेलार चला सामना सुरू करून द्यायचा आपण. मॅच सुरू ठेवायची तिकडे. चला बॅटर्स पाठवा. हिरामन शेलार कॅप्टन सांगा आपण फिल्डिंग लावायला. बॅट्समन पाठवा लवकर. हिरामन 5:30 झालेत. फायनल मॅच रेग्युलरची जर अंधारात खेळू तर अर्थ काय राहणार नाही. वाशेरे प्रीमियर लीग चॅम्पियनची ट्रॉफी सध्या आपण पाहत आहे. सर्वच मान्यवर दोन्ही टीम. दोन मिनिटं आपण आदरांजली देतोय. वैकुंठवासी हबप जानकीबाई रामदास शेलार ज्यांना या स्पर्धेच्या वतीने आपण 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. सर्वांना विनंती करतोय आपण आपल्या जागेवर उभं राहायचंय. आपण 2 मिनिटं या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना या स्पर्धेच्या वतीनं आदरांजली व्यक्त करतोय. सर्वांनीच उभं राहायचं जागेवर. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे यायचं आपण. आपण रेग्युलर फायनल मॅचचा टॉस त्या ठिकाणी करतोय. एकनाथजी माघे यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आणि अनंतनाथा मागे यांच्या स्मरणार्थ एकनाथ मागे यांच्याकडे प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक अरुण पाटील साहेबांच्या माध्यमातून आहे. हिरामन शेलार आपण मॅच सुरू करायची आहे. आई गावदेवी एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय. चला डिसिजन लगेच द्या.
मॅचला आपण सुरुवात करतोय. ऑन गोईंग मॅच सध्या 40+ ची फायनल. 26 धावा संख्येचं टार्गेट आहे. ते युवराज एंटरप्राइजेसच्या टीम समोर. पहिला बॉलरला डॉट. बॅटिंग घेतली आई गावदेवी एंटरप्राइजेस टीमनं टॉस जिंकल्यानंतर. हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानामध्ये आपण जायचंय. समोर हा फटका टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला पर्यंत पोहोचलेत. फिल्डिंग केली आहे. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 26 धावांची आवश्यकता. चला ट्रॉफी घेऊन इकडे यायचंय. उज्ज्वल शिलार आणि पण ते बाजूला घ्यायचंय. फायनल सामना देखील 2 ओव्हरचाच असणार आहे. दोन्ही संघ या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आई गावदेवी एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आणि फिल्डिंग करायची आहे ती विघ्नहर्ता एंटरप्राइजेस टीमला. सध्या 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत लेजंड खेळाडू वाशिरेचे. 26 टार्गेट आहे. युवराज एंटरप्राइजेस टीम समोर. स्कोर कार्ड वर धावा 3 पाहायला मिळत आहेत. जनार्दन आणि बालाराम शिलार ही जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहत आहे बॅटिंग साठी. षटक नवनाथ मागे आपण पाहत आहे. नवनाथ शेलार. हा फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून गेले. झेलची शक्यता आणि झेल पकडलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतो यावेळी टीम युवराज एंटरप्राइजेसला. सो पण प्लीज जास्त वेळ घेऊ नका. जवळजवळ 5:35 झालेत. अंधार पडायला लागलाय. ती मॅच देखील आपल्याला उजेडामध्येच कव्हर करायची आहे. ऑन साइडला लॉंग द कार्पेट टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. बॅकअप पहा किती भारी आहे विनोद शेलार यांचं. धावसंख्या 5 धावा. स्कोर बोर्डवर आपण पाहतात. आणि हा बॉल डॉट आहे. ओव्हरची समाप्ती आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. चला हिरामन लवकर सांगायचं आपण जरा, कारण अंधार पडायला लागला बघ तूच वरती. आणि 2 ओव्हरची मॅच फक्त रेग्युलरची मॅच व्यवस्थित झाली पाहिजे. विजयासाठी 6 बॉल आणि 21 ची आवश्यकता आहे. एखादा बॉल वाईट नाही दिलास तरी चालेल हिरामन. 6 बॉल 21 ची आवश्यकता आहे. चला फास्ट करा. सेकंड ओव्हरला गोलंदाज आलेत. ऑन साइडला मोठा फटका आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय चौकार. चला बॉल द्या लवकर तिकडनं. पण साठी पारितोषिक या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलं गेलंय गुरुनाथजी माघे. बेस्ट बॉलरसाठी अविनाश गुरुनाथ माघे आणि बेस्ट फिल्डरसाठी शैलेश गुरुनाथ मागे. तिन्ही मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या वतीनं. अंतिम सत्र सुरू आहे या स्पर्धेसाठी. मला हिरामन शेलार यांनी पाचारित केलं, त्यांच्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अतिशय चांगली मैत्री आहे हिरामन शेलार आणि आमची. क्रिकेटच्याच माध्यमातून ही मैत्री झाली आणि क्रिकेट मुळेच अनोळखी व्यक्ती अतिशय जवळची होते. याच क्रिकेटनं हिरामन आणि माझी मैत्री झाली आणि त्याला मी पुढे सुद्धा आभार व्यक्त करतोय, कारण हा शेवटचा टर्न आहे. बीट झालाय. सलगचे 2 बॉल.
3 बॉल झाले ना अंपायर, 3 बॉलचा खेळ झाला. औपचारिक तक शिल्लक आहे या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे. ते बॅटची कडा होती, विकेट किपरच्या माध्यमातून बीट झाला बॉल. शॉट थर्ड मॅनच्या हातामध्ये गेलाय. एक सिंगल तिथे आली आहे. आणि देवांश 11 40+ टीम चे चॅम्पियन बनण्याच्या सध्या अगदी 2 पावलं दूर आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त आहे. टिपरे क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली केली आहे. थोडेसे धडपडले परंतु स्वतःला सावरलं आणि बॉल अडवलाय. हिट विकेट फलंदाज बाद झालाय. नाही चला, लास्ट बॉल आहे आणि 40+ टीम चॅम्पियन संघ देवांश 11 40+ चॅम्पियन. नवनाथ शेलार याने याचे मॅन ऑफ द मॅच. फटाक्यांची आतिषबाजी. देवांश 11 सध्या संघ जल्लोष. नवनाथ शेलार बनायचे आणि चला मैदानामध्ये इमिडिएटली रेग्युलरची फायनल टीम विघ्नहर्ता एंटरप्राइजेस आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. नवनाथ शेलार आपण याचे मॅन ऑफ द मॅच.